उत्पत्ती प्रकरण 26. गरार आणि बैरशेबा येथे इसहाक. पूर्वी अब्राहमाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक हा पलिश्त्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिसरात जाऊ नको. मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरी असा राहा. मी तुझं बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन, आणि मी तुझा बाप अब्राहाम याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील ताऱ्यां इतकी तुझी संतती वाढवीन. हे सर्व देश तुझ्या संततीस देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. कारण अब्राहामाने माझा शब्द मानिला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळिले. तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला. तेथल्या लोकांनी त्याच्या बायको संबंधाने त्याचकडे चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला, ही माझी बहीण. कारण ही माझी बायको आहे असे म्हणण्याची त्याला भीती वाटली. तो मनात म्हणाला, रिबका देखणी आहे. तेव्हा येथले लोक तिच्यासाठी मला जिवे मारावयाचे. तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिश्त्यांचा राजा अबीमलेख याने खिडकीतून पाहिले, तो इसहाक आपली बायको रिबका हिजशी प्रणय लीला करीताना त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा अबीमलेखाने त्याला बोलावून म्हटले, खचित ही तुझी बायको आहे, तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितले? इसहाक त्यास म्हणाला, मी विचार केला की तिच्यामुळे माझ्या जीवास अपाय व्हावयाचा. अबीमलेख म्हणाला, तू आमच्याशी असे का केले? बरे झाले, नाहीतर ह्या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हाला दोष लावला असतास. मग अबीमलेखाने लोकांस ताकीद दिली की जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या बायकोस हात लावील, त्याला खरोखर देहांत शासन होईल. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले, आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिश्ती लोक त्याचा हेवा करू लागले. त्याचा बाप अब्राहाम याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणिल्या होत्या, त्या सर्व पलिश्त्यांनी मातीने बुजविल्या. अबीमलेख इसहाकास म्हणाला, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस. तेव्हा इसहाक तेथून निघाला आणि गरार खोऱ्यात डेरा देऊन तेथे राहिला. आणि त्याचा बाप अब्राहाम याच्या हयातीत ज्या विहिरी खणिल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिश्त्यांनी बुजवून टाकल्या होत्या, त्या त्याने पुन्हा उकरिल्या, आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यास पुन्हा दिली. इसहाकाचे चाकर त्या खोऱ्यात खणीत असता तेथे त्यास जिवंत पाण्याचा झरा लागला. तेव्हा गरार येथले गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की हे पाणी आमचे आहे. त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक म्हणजे कलह असे ठेविले, कारण त्यांनी त्याजशी कलह केला. मग त्यांनी दुसरी विहीर खणिली, तिजवरूनही ते भांडले, म्हणून त्याने तिचे नाव सितना म्हणजे वैर असे ठेविले. तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणिली. तेव्हा तिजवरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ म्हणजे विस्तार असे ठेविले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे, आता ह्या देशात आमची वाढ होईल. तेथून पुढे तो वरती बैरशेबा येथे गेला. त्याच रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राहाम याचा देव मी आहे. भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी आपला सेवक अब्राहाम याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन. मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली व तेथे आपला डेरा दिला. तेथे इसहाकाच्या चाकरांनी एक विहीर खणिली. इसहाक आणि अबीमलेख यांच्यातील सलोखा. त्यानंतर अबीमलेख आपला मित्र अहुज्जात व आपला सेनापती पिकोल यास बरोबर घेऊन गराराहून त्याजकडे गेला. तेव्हा इसहाक त्यास म्हणाला, तुम्ही तर माझा द्वेष करिता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले. असे असता माझ्याकडे आता का आला?
त्यांनी म्हटले, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे हे आम्हास स्पष्ट दिसून आले आहे. म्हणून आम्ही विचार केला की आपल्यामध्ये म्हणजे आमच्या तुमच्यामध्ये आणभाक व्हावी आणि आम्ही तुमच्याशी करार करावा. आम्ही तुम्हाला काही उपद्रव केला नाही. आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हाला शांतीने रवाना केले. तसे तुम्ही आमचे काही वाईट करू नये. आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे. तेव्हा त्याने त्यांना मेजवानी दिली आणि त्यांचे खाणेपिणे झाले. त्यांनी पहाटेस उठून एकमेकांशी शपथ वाहिली. मग इसहाकाने त्यास वाटेस लावले आणि ते त्याचपासून शांतीने गेले. त्याच दिवशी असे झाले की इसहाकाचे चाकर जी विहीर खणीत होते तिच्याविषयी त्यांनी वर्तमान आणले की विहिरीस पाणी लागले. त्याने तिचे नाव शेबा म्हणजे शपथ असे ठेविले. तिजवरून त्या नगराचे नाव बैरशेबा म्हणजे शपथेची विहीर असे पडले. ते आजपर्यंत चालू आहे. एसाव 40 वर्षांचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती याची मुलगी यहुदीत आणि एलोन हित्ती याची मुलगी बासमत ह्या बायका केल्या. त्या इसहाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाल्या.